आज पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भाऊबीजच्या पावन दिवशी एका गावात घडलेला कुटुंबीय वाद आणि त्यातून उद्भवलेला दुःखद प्रसंग हा आपल्याला आठवण करून देतो की घरगुती तणाव, संवादाचा अभाव आणि मानसिक आरोग्याला दुर्लक्ष केल्यामुळे अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. आजच्या घटनास्थळी रिपोर्टर नाम आमच्यासोबत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की सुरुवातीला साधा वाद होता जो वाढत गेला, परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसात्मक तपशिलांवर भर न ठेवता हे सांगता येईल की घटनानंतर कुटुंबात शोक आणि नातेवाईकांमध्ये द्वंद्व निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने प्राथमिक तपास सुरू केला असून साक्ष गोळा करण्याबरोबरच संबंधित व्यक्तींचे बयान घेण्यात येत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अशा प्रकरणांमध्ये तातडीने हस्तक्षेप, मध्यस्थी आणि मनोधार्मिक सहाय्य देणे गरजेचे असते, जे भविष्यात अशा प्रकारच्या अपरिहार्य पावलांना आळा घालू शकते. स्थानिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक संस्थांनी या कुटुंबाला मानसिक आधार व कायदेशीर सल्ला देण्यासाठी पुढाकार घेतला असून आपण सर्वांनी लक्ष ठेवावे की ताणतणाव ओळखता यावे आणि लहानशा वादांनाही संवेदनशीलतेने हाताळले जावे. घटनास्थळी उपस्थित काही साक्षीदार म्हणाले की दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या चर्चेत गैरसमज आणि जुनाट शंका पुन्हा उठल्या, ज्यामुळे परिस्थिती तापली. प्राथमिक पोलीस नोंदींनुसार कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी आरोपांची खात्री झाल्यावर कायदेशीर प्रक्रिया न्यायालयीन मार्गाने पुढे नंतर केली जाईल आणि पोलीस अधिक तपासात असताना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत विधान आणि पुढील कारवाई त्वरित मिळवून देऊ. समाजातील मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर नाम यांचे म्हणणे आहे की घरगुती संघर्ष अनेकदा संवेदनशीलता, संवाद आणि आर्थिक ताणामुळे वाढतात. वेळेत समुपदेशन, कुटुंबियांमधील मध्यस्थी आणि स्थानिक समुदायाची हस्तक्षेप यामुळे अशा घटना टळू शकतात. तसंच जर कोणी मानसिक अस्वस्थतेची चिन्हे जाणवत असतील तर स्थानिक हेल्पलाईन्स आणि आरोग्य केंद्रांना संपर्क करावा. स्थानिक महिला संघ आणि स्वयंसेवी संस्था या कुटुंबाला धैर्य आणि कायदेशीर सहाय्य देण्यास पुढे आल्या आहेत आणि समुदायानेही शांततेचा प्रस्ताव स्वीकारला आहे. या घटनेमुळे भाऊबीजच्या आनंदी वातावरणावर काळसर सावली पसरली असली तरी यावर विचार करताना समाजाने प्रश्न विचारला पाहिजे. आपल्याकडे असणारी तणाव व्यवस्था, संवादाचे साधन आणि आपत्कालीन मदत कशी उपलब्ध करून देता येईल. शेजारी आणि नातेवाईकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तक्रारीचे निवारण स्थानिक प्रशासनाकडे मागितले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तपास करत असून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या घटनेवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे आणि समाजाला विनंती केली आहे की कोणत्याही प्रकारचे मनोविचार न पसरवता सत्य माहिती पोलिसांना व अधिकृत संस्थांना द्यावी. आम्ही पुढील अहवालांमध्ये पोलीस तपास, कायदेशीर प्रक्रिया, कुटुंबियांची स्थिती आणि स्थानिक समुदायाची हस्तक्षेप यामुळे अशा घटना टळू शकतात. तसेच जर कोणी मानसिक अस्वस्थतेची चिन्हे जाणवत असतील तर स्थानिक हेल्पलाईन्स आणि आरोग्य केंद्रांना संपर्क करावा. स्थानिक महिला संघ आणि स्वयंसेवी संस्था या कुटुंबाला धैर्य आणि कायदेशीर सहाय्य देण्यास पुढे आले आहेत आणि समुदायानेही शांततेचा प्रस्ताव स्वीकारला आहे. या घटनेमुळे भाऊबीजच्या आनंदी वातावरणावर काळसर सावली पसरली असली तरी यावर विचार करताना समाजाने प्रश्न विचारला पाहिजे. आपल्याकडे असणारी तणाव व्यवस्था, संवादाचे साधन आणि आपत्कालीन मदत कशी उपलब्ध करून देता येईल. शेजारी आणि नातेवाईकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तक्रारीचे निवारण स्थानिक प्रशासनाकडे मागितले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तपास करत असून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या घटनेवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे आणि समाजाला विनंती केली आहे की कोणत्याही प्रकारचे मनोविचार न पसरवता सत्य माहिती पोलिसांना व अधिकृत संस्थांना द्यावी. आम्ही पुढील अहवालांमध्ये पोलीस तपास, कायदेशीर प्रक्रिया, कुटुंबियांची स्थिती आणि स्थानिक समाजाच्या प्रतिक्रिया याबद्दल अधिक माहिती घेऊन येऊया. घटनेने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे की भावनांवर नियंत्रण ठेवणे, तणावाचे लक्षण ओळखणे आणि त्वरित मदत मिळण्याचे मार्ग समाजात असणे आवश्यक आहे. अंतिमतः आमच्या टीमकडून या कुटुंबाला कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक मदत मिळावी मागितला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पालास तपास करत असून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
या घटनेवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे आणि समाजाला विनंती केली आहे की कोणत्याही प्रकारचे मनोविचार न पसरवता सत्य माहिती पोलिसांना व अधिकृत संस्थांना द्यावी. आम्ही पुढील अहवालांमध्ये पोलीस तपास, कायदेशीर प्रक्रिया, कुटुंबियांची स्थिती आणि स्थानिक समाजाच्या प्रतिक्रिया याबद्दल अधिक माहिती घेऊन येऊया. घटनेने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे की भावनांवर नियंत्रण ठेवणे, तणावाचे लक्षण ओळखणे आणि त्वरित मदत मिळण्याचे मार्ग समाजात असणे आवश्यक आहे. अंतिमतः आमच्या टीमकडून या कुटुंबाला कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक मदत मिळावी, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना टाळता येतील. यासाठी संपादकीय दृष्टिकोनातून सामाजिक जागृती, शैक्षणिक उपक्रम आणि स्थानिक हेल्पलाईन्सची उपलब्धता वाढवण्याची शिफारस केली जाते. चला आता आम्ही थेट संपर्क साधून पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकृत विधान घेऊन येत आहोत. एकरचे नाव येथून टीव्ही चॅनलचे नावच्या हवाले करून आमचा रिपोर्ट संपतो. पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा. धन्यवाद. चॅनल करती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.